नमस्कार, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत मालवणी पद्धतीचा झणझणीत असा खेकड्याचा रस्सा. त्यासाठी खेकडे आधी स्वच्छ असे साफ करून घेऊया. ते व्यवस्थित त्यांच्या पोटात जी काही घाण असते ती काढून घेऊया. थंडीमध्ये उचलून पिण्यासाठी हा रस्सा मी पातळ करणार आहे. तुम्ही हवा तर जाड करू शकता. अशा प्रकारे खेकड्यांचे हे पोट साफ करून घेऊया. दुसऱ्या त्या शेल्फला बाजूला जी चांगली असतं मांस ते घेऊया आणि त्याला असं बारीक असं कडक असं घाण असते ती फेकून देऊया. तर इथे अशा प्रकारे आपले खेकडे तर साफ झाले आहेत आणि ही खेकड्यांच्या पोटातली जी घाण आहे आणि हे शेल्फ आहेत ते आपल्याला नको आहेत, ते आता फेकून द्यायचे. तर आता आपण खेकड्याची आमटी बनवायला घेऊया. तर त्यासाठी असं मी टोप गरम करायला ठेवलं आहे. टोप टाकल्यावर त्यात तेल घालूया, कांदा घालूया. कांदा मस्तपैकी भाजून घेऊया आणि मी वापरणार आहे मालवणी मसाला. तुम्ही जो तुमच्या आवडीप्रमाणे मसाला वापरता रेग्युलर तो वापरा. तर आता त्यात हे साफ केलेले धुतलेले खेकडे घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता खेकड्यांवर ढाकण ठेवूया, म्हणजे खेकड्यांना त्यांचं एक पाणी सुटेल. आता जे हे बारीक डेके असतात त्याच्या आतमध्ये मांस असतं, मग ते आता आपण मिक्सरमधून लावून घेऊया. तर मिक्सरला असं लावायचं पाणी घालून आणि चाळणीच्या मदतीने असं त्याचं पाणी साईडला करून घ्यायचं. तर अशीच कृती परत करायची, म्हणजे ते एकदम अशी बारीक व्हायला पाहिजे. अशा प्रकारे सगळा त्यांच्या आतला जो रस आहे तो घेऊया. ह्या खेकड्याचा जो रस असतो त्यानेच खेकड्याच्या आमटीला एक मस्त चव येते. जे पाणी असतं ना हे खेकड्याच्या आमटीला एकदम चविष्ट बनवतं. तर आता खेकड्याचं मी ढाकण साईडला ठेवते. खेकड्यांना त्यांचं असं पाणी सुटलं आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जो बनवलेला जे रस होता खेकड्याचा जो मिक्सरमधून लावलेला तो आता आपण खेकड्याच्या आमटीमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर खेकड्याची आमटी सहजा पातळ छान लागते, म्हणून मी पाणी घातले. आता हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, ह्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर वाटण घालून घेऊया आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. आता घालूया चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूया आणि घालूया गरम मसाला. छान अशी उकळी येऊन देऊया. खेकडे मस्त शिजवून घेऊया. तर चांगले खेकडे आणि टेका व्यवस्थित शिजला की गॅस बंद करूया. तुम्ही पाहू शकता तर्री देखील खूप सुंदर आली आहे. खेकड्याचा पातळ रस्सा मस्तच लागतो, पण खेकड्याचा हा जो पातळ रस्सा असतो तो थंडीमध्ये उचलून प्यायला एकदम छान वाटतो. खेकड्याचा रस्सा थंडीमध्ये खूप हेल्दी ठरतो. सर्दीत हा खेकड्याचा रस्सा उचलून पिल्याने सर्दी थोडीफार कमी होते. असा मालवणी पद्धतीचा झणझणीत खेकड्याचा रस्सा तुम्ही पण जरूर बनवा आणि खा. रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये कळवा. भातासोबत आणि नाचणीच्या भाकरीसोबत खेकड्याची आमटी एन्जॉय करूया. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.